नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संजय सारडा, शैक्षणिक सल्लागार. आजच्या आपल्या ह्या व्हिडिओचा विषय आहे, आपल्या जेईच्या परीक्षा झालेल्या आहेत, बोर्डाची परीक्षा झालेली आहे, जेई 2च्या साठी आपण तयारी करत आहोत. आपल्यापैकी बरेचसे विद्यार्थी सीईटीसाठी देखील तयारी करत आहेत आणि सीईटीसाठी तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाची माहिती. एक, यावर्षी सीईटीची परीक्षा जी आहे ती 11,42,000च्या आसपास विद्यार्थी देणार आहेत. त्यापैकी आपण जर बघितलं तर जवळजवळ 4,74,000 विद्यार्थी ही पहिल्या सत्रातील म्हणजेच जी परीक्षा 11 ते 19 एप्रिलच्या दरम्यान होणार आहे पीसीएमची, ती परीक्षा देणार आहेत. तर दुसऱ्या सत्रात होणारी परीक्षा 2,86,000च्या आसपास विद्यार्थी देणार आहेत, जी परीक्षा 14 ते 17 मेच्या काळात होणार आहे. आता गतवर्षी जर आपण पाहिलं तर ह्या 4,74,000 जागेस 4,64,000 विद्यार्थी परीक्षा होते. परंतु यावर्षी जर आपण पाहिलं तर एकंदरीत सीईटीची परीक्षा ही 7,60,000 विद्यार्थी देणार आहेत. गतवर्षी हीच संख्या 4,64,000 होती. आता ह्या सगळ्या आकडेवारीकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की यावर्षी आपल्या सीईटीच्या परीक्षेसाठी अधिक तयारी करणं आवश्यक आहे. मग सीईटीची परीक्षेची तयारी करण्यासाठी काय करायला पाहिजे? तर आपण जेव्हा सीईटीचा फॉर्म भरला होता तेव्हा सीईटीचा फॉर्म भरत असताना आपण रजिस्ट्रेशन केलं होतं. ह्या अशा प्रकारच्या दिसणाऱ्या विंडोमध्ये आपण रजिस्ट्रेशन केलं होतं. हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण आपला आयडी आणि पासवर्ड टाकला होता आणि साइन इन केलेला आहे. आता साइन इन केल्यावर काय झाले तर आपल्याला अशा प्रकारचा एक विंडो ओपन होतो दिसतोय. आता ह्या विंडोमध्ये आपल्याला दिसते की मॉक अँड सायकोमेट्रिक टेस्ट. आपण त्याच्यावर क्लिक केलं की आपण सीईटीची परीक्षेचा फॉर्म भरताना आपल्याला सीईटीनी काही कॉम्प्लिमेंटरी परीक्षा दिलेल्या 3 टेस्ट आणि आपल्याला 3 टेस्ट आपण ॲडिशनल विकत घेतल्या होत्या. ज्यांनी ॲडिशनल विकत घेतल्या नाहीत ते टेस्ट ॲड करू शकतील. ज्यांनी विकत घेतलेल्या आहेत त्यांनाही त्या परीक्षा मिळतील. आता या ठिकाणी काय करायचं तर लॉन्च टेस्ट असा एक आपला टॅब दिसतो. या ठिकाणी या लॉन्च टेस्टवर टॅबवर क्लिक केलं की आपल्याला सीईटीची मॉक टेस्ट देता येऊ शकेल. आता या ठिकाणी स्टार्ट टेस्टवर आपण क्लिक केलं की आपली परीक्षा लॉन्च होते. आपल्याला या ठिकाणी परीक्षा दिसते. आपण ती परीक्षा बिगिन करू शकतो आणि परीक्षा आपल्याला देता येईल. आता या पद्धतीने आपण पुढे गेलो तर मला असं वाटतंय की आपल्याला परीक्षा देता येऊ शकेल. या परीक्षेची प्रॅक्टिस होईल. आता या ठिकाणी आपल्याला जे आहे ते दिसते की आपल्याला किती क्वेश्चन्स आपण आन्सर केले आहेत, किती प्रश्न आन्सर न केलेले आहेत, त्याच्यानंतर किती प्रश्न आपण रिव्ह्यूसाठी मार्क केलेले आहेत, किती प्रश्न आपण नॉट व्हिजिटेड आहेत, किती प्रश्न आपण आन्सर करून रिव्ह्यूसाठी ठेवले आहेत. म्हणजे काय होईल की ह्या सगळ्या याच्यातनं, कारण आता तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट माहिती आहेत, ह्याची आपण एकदा पुन्हा प्रॅक्टिस करून घेतली. 6 परीक्षा आपल्याला देता येऊ शकतात. आपण 6 परीक्षेची या ठिकाणी प्रॅक्टिस केली तर मला असं वाटतं की आपली सफिशियंट प्रॅक्टिस अशी होऊन जाईल आणि सफिशियंट प्रॅक्टिस झाली की आपल्या पुढे जाते. आता या ठिकाणी आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत की देअर आर 180 क्वेश्चन्स, बरोबर की नाही. देअर आर 150 क्वेश्चन्स फॉर द एक्झामिनेशन, आउट ऑफ विच 50 क्वेश्चन्स आर फॉर केमिस्ट्री अँड फिजिक्स इच अँड 50 क्वेश्चन्स फॉर मॅथमॅटिक्स विच आर कॅरिंग 2 मार्क्स. जे बायोचे प्रश्न आहेत त्यांसाठी बायोचे 100 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे. त्यामुळे कुठल्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. आपल्याला सगळी परीक्षा 180 मिनिटात म्हणजे 3 तासात सोडवायची आहे. त्यानंतर परीक्षा ही कॉम्प्युटर बेस ऑनलाईन आहे. प्रत्येक याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्याबरोबर त्यांचं म्हटलेलं आहे की प्रश्न आपण उत्तर दिलं की त्याचा कलर वेगळा होणार आहे, ग्रीन कलरचा होणार आहे. प्रश्न आपण उत्तर नाही दिला त्याचा कलर रेड होणार आहे. आपण प्रश्न मार्क फॉर रिव्ह्यू केला की त्याचा कलर पर्पल होणार आहे. आणि प्रश्न आपण व्हिजिटच नाही केला तर तो ग्रे किंवा व्हाईट कलरमध्ये राहील. त्याच्यामुळे आपल्याला त्या प्रश्नाकडे बघितलं की लक्षात येऊन जाईल काय होते ते. ही मॉक टेस्ट आहे. ह्या टेस्टला आपण व्हिजिट केलं, आपण टेस्ट दिली की आपल्याला लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने पुढे जावं. आजच्या व्हिडिओचा माझा जो उद्देश होता तो ही परीक्षा कशा पद्धतीने आपण घरी द्यायची ते होता. मी पुन्हा एक वार आपल्याला सांगेल आपण काय करायला पाहिजे ते. या ठिकाणी आपण सीईटी सेलच्या साईटवर आलो.
आपण जो ईमेल ॲड्रेस रजिस्टर केला होता तो ईमेल ॲड्रेस टाकायचा, पासवर्ड टाकायचा, साइन इन करायचं. साइन इन केलं की आपण जी विंडो ओपन होईल त्या विंडोमध्ये आपल्याला या पद्धतीने दिसेल. या पद्धतीने आपण मॉक अँड सायकोमेट्रिक टेस्टवर क्लिक करायचं. क्लिक केलं की आपल्याला या पद्धतीचं दिसेल सीईटीची मॉक टेस्ट आहे. आपण लॉन्च टेस्टवर क्लिक करायचंय. लॉन्च टेस्टवर क्लिक केली आपल्याला टेस्ट लॉन्च होतील. स्टार्ट टेस्टवर क्लिक करायचं की टेस्ट स्टार्ट होईल. सगळ्या सूचना पण वाचल्या. आय एम रेडी टू बिगिन त्याच्यावर क्लिक करा. अगोदर आय हॅव रीड ऑल द इन्स्ट्रक्शन्स ॲक्सेप्टेड इट याच्यावर क्लिक करा. मग आय एम रेडी टू बिगिनवर क्लिक करा आणि परीक्षा सुरुवात करा. मी आपल्या सगळ्यांना सीईटीच्या मॉक टेस्टसाठी आणि सीईटीची येऊ घातलेल्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण ते मला विचारू शकाल. जर कुठल्याही प्रकारचे प्रश्न नसतील तर काही हरकत नाही. आपल्या सगळ्यांनी पुन्हा चेकवर शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.